तर आज आहे आमचा दिवस दुसरा आणि आम्ही जात आहेत मॅप्रो गार्डन आणि टेबल पॉइंट। हाय मित्रांनो, तर आता आम्ही जात आहेत बस जवळ आणि आमचं नेक्स्ट टार्गेट आहे टेबल पॉइंट पाचगणी इकडे आणि ही आमची पब्लिक जात आहे ती। हा मित्रांनो, आम्ही आता आलेले आहेत पारसी पॉइंट इकडे आणि इथूनचे तुम्ही व्हिडिओ आता पुढे बघतीलच। ही आहे पब्लिक। हा पारसी पॉइंटचा एंट्री गेट आहे आणि इथे पायऱ्यांचं काम चालू आहे। पाचगणीला जाताना मध्ये लागणारा पॉइंट म्हणजे पारसी पॉइंट। इथून दिसणारे सुंदर नजारे बघण्यासाठी इकडे नेहमी गर्दी असते। पारसी पॉइंट हा महाबळेश्वर आणि पाचगणी ह्यांच्यामध्ये येणारा पॉइंट आहे। इथून धोम धरणाचा निळाशार जलाशय आणि कृष्णा व्हॅली अतिशय सुंदर दिसते। इथून अतिशय सुंदर व्ह्यू बघायला मिळतात, त्यासाठीच पाचगणीला जाणारी माणसं पारसी पॉइंटला भेट देऊन जातात। आता आम्ही पारसी पॉइंटला पोहोचलेले आहेत आणि तुम्ही नदीचा नजारा बघू शकतात। इकडे मागे नदी आहे। इथे प्रत्येकांसाठी दुर्बीण व्यवस्था आहे। त्याच्या 50 रुपये चार्ज असतो। त्यातून तुम्ही आजूबाजूचे किल्ले आणि सुंदर दऱ्या बघू शकता। तसंच छोटे छोटे गमतीदार खेळ पण आहेत। आम्ही पण गमत म्हणून 1-2 खेळ इथे ट्राय केले। ओके, आणि 2 चान्स झालेले आहेत। एक अगोदर व्हिडिओ काढला नाही, झाले, संपले, पैसे संपले। माझा भाऊ काही जिंकला नाही, मग पप्पाने सुद्धा एकदा गेम ट्राय केला। अभी जाएगा फायनली काहीतरी केलं। खेळायला 1 जण आणि बघायला 20-30 जण असा आमचा ग्रुप होता। तर आमचा खेळून झाल्यावर इथे खायचे खूप सारे स्टॉल असतात, मस्त मस्त। तर इथे गरमागरम मक्का, स्ट्रॉबेरी विथ आईस्क्रीम, चवीदार चाट स्टॉल, तसेच फ्रूट सलाडही असते। फ्रूटचं सुंदर डेकोरेशन बघून सर्वांच्या तोंडाला पाणीच सुटलं, त्यासाठी आम्ही पण फ्रूट सलाड ट्राय केलं। हाय मित्रांनो, कशा आहेत सर्व? आज आपण आता आलेले आहेत महाबळेश्वर पाचगणीकडे आणि ह्याला पाचगणी का बोलतात? आपल्या घरासमोर जी जागा असते त्याला गणी बोलतात। तर हा जेवढा पठार आहे ना, तो 5 गडांनी बनलेला आहे, 5 डोंगरांनी बनलेला आहे, म्हणून ह्याला पाचगणी असं नाव दिलेलं आहे। तर 5 पठार आहेत हे। तर त्याच्यातला ना हा पठार आहे तोच फक्त इकडे विकसित सारखा केलेला आहे, म्हणजे इकडे पॉईंट वगैरे बनवलेले आहेत। तर इकडे भरपूर साऱ्या गोष्टी खायला प्यायला आहेत, तर तुम्ही इकडे खाऊ शकतात। आणि ते बघा इथे आहे, आणि छोट्या मुलांसाठी ह्या थोड्याफार ॲक्टिव्हिटीज आहेत। तर तुम्ही बघू शकतात आता इकडे घोडे दिसत आहेत। तर घोडागाडीमधून आपण ते सर्व पॉईंट कव्हर करू शकतो, तर तुम्ही नक्की या। घोडागाडीमध्ये प्रत्येकी 6 जण बसतात आणि आम्हाला पर पर्सन 200 रुपये पडले। ह्याचा भाव थोडा जास्त असतो, तर तुम्ही बार्गेनिंग करून ह्याचा भाव थोडा कमी करू शकता। पाचगणीमधील सर्वात प्रसिद्ध आकर्षण म्हणजे टेबल लँड। हा आशिया खंडातील 2ऱ्या क्रमांकावर असलेले सर्वात मोठे सपाट पठार आहे।
आपण चाललेले पाचगणी इथे पॉइंटवर करायला पब्लिक. सर्व स्पॉट फिरून तसेच सुंदर नजारे बघून आणि घोडागाडीमध्ये फिरून तुमचे 200 रुपये वसूल होतील. आणि तुम्ही सर्व स्पॉट फिरताना घोडा चालक तुम्हाला संपूर्ण माहितीही देते. कमळगड मध्ये नाव नाही. आणि हा दगडूसारखा पर्वत दिसतोय का त्याच्या मागे प्रतापगड आहे. आणि समोरच्या झेंडा लावलाय का तिथं 5 पांडवांची गुफा आहे. केवलेले का केव तिथं 5 पांडवांची भरपूर मोठी गुफा आहे. ती गुफा बघून या तुम्ही लोक. आता आम्ही 5 पांडवांची गुफा बघायला जात आहेत. तर पुढे गुफा आहे, तर आता आपण गुफा बघायला जाऊया. दहा मिनिट खाली उतरल्यावर आम्ही गुफेजवळ पोचले आणि गुफेमध्ये एंट्री केल्यावर खूप मोठी अशी जागा होती गुफेमध्ये. तशीच बाहेर जेवढी गरमी होती त्याच्या कितीतरी पटीने आतमध्ये खूप थंडावा होता. तर खूप मस्त वाटतं. इथे बसायला लाकडी टेबल बनवलेले आहेत. ते दिसायला खूप सुंदर असल्यामुळे इथे फोटो काढायलाच वाटतात. तर तुम्ही इथे फोटोशूट करू शकतात. तसेच इथे पिण्यासाठी छास, लस्सी, लिंबू सरबत आहे की तसंच खायला सुद्धा आहे. तर तुम्ही तेही खाऊ शकतात. तर ही आहे पांडवांची गुफा. इकडे पहिला पांडव राहायचे. तरी पण सांगायला गेलं तर 50-100 गुफा आहे. गुफेच्या आतमध्ये अजून एक गुफा आहे आणि ती गुफा बघायची असेल तर प्रत्येकी 20 रुपये तिकीट आहे. तर आम्ही ती पण गुफा बघून घेतली. आणि गुफेमध्ये एंट्री केल्यावर जसं आपण फ्रीज उघडल्यावर थंडा वारा येतो त्याप्रमाणे गुफेच्या आत थंडा थंडा वारा येत होता. आणि दगडही खूप थंड होता. आणि हा दगड आहे. दगड पण आता भर उन्हात एवढा थंड आहे. तेव्हाच ते त्या टायमातचे पांडव किंवा दुसरे आदिमानव असतील काही असतील ते गुफेमध्ये राहायचे. मग सर्व गुफा बघून झाल्यावर आम्ही रिटर्न वरती गेले. आणि आता पांडवांची गुफेमध्ये आम्ही जाऊन आले. आणि आता आहेत टेबल लँड. आणि इकडे एवढे भर उन्हात आहेत पण आम्हाला थोडा पण काहीच वाटत नाही. उन्हाचे चटके नाही लागत आहेत, काय नाही आहेत. आणि आमच्या कलरमुळे आम्ही घाबरतो उन्हाला, पण इकडे उन्हाचे चटकेच नाही लागत तर आम्ही घाबरत पण आहे, काही नाही. एकदम थंडगार हवा, क्लायमेट पण एकदम खतरनाक. इथे हवेमध्ये एवढा गारवा आहे ना की ऊन काहीच फील नाही होत आहे. तर बघू शकता माझ्या मित्रांनी काय सांगितलं, तसं काहीच नाही वाटत आहे आणि मस्त वाटतंय. तर तुम्ही जरी कधी येत असाल, जरी तुम्ही उन्हाळ्यामध्ये इकडे आले ना तरी उन्हाचा तडाखा किंवा उन्हात म्हणजे तुम्हाला काय वाटणार नाही का खूप ऊन आहे काय. हां, जर तुम्हाला एसीची सवय असेल तर थोडंफार वाटेल, पण आम्हाला तरी काय फील होत नाही. आणि आमचे एवढे चांगले नशीब होते की आम्हाला धुकं बघायला भेटलं, काल पाऊस बघायला भेटला, म्हणजे तिन्ही ऋतू, थंडी पण बघायला भेटली. तर चांगले नशीब, देव आमच्या सोबतच असतो कधी पण. आमच्या पुढे चालले ना. तर लास्ट पॉईंट गुफा एक्सप्लोअर केल्यावर घोडाचालक आपल्याला तिथे नेऊन पोचवतात जिथून त्यांनी आपल्याला पिकअप केलेलं होतं. मग आमची पण घोडागाडी आली आणि आम्ही पण घोडागाडीमध्ये बसलो. प्रत्येकी माणसाचे 200 रुपये स्पॉट फिरायचे असतात. तर तुमचे अर्धे पैसे तर घोडागाडीमध्येच फिरून वसूल होतील एवढं नक्की. आणि घोडागाडीमध्ये फिरायला पण खूप मस्त वाटते. तर इकडे बऱ्याचशा शूटिंग झालेल्या आहेत, त्या आपल्याला इकडे बघायला मिळतात. परत पांडव ते
ज्या गुफेमध्ये राहिलेले ती गुफा पण इकडेच आहे. परत टायगर केव आहे, म्हणजे तिथे पण पहिला टायगर राहायचे, ती गुफा आहे. परत अजून बरेचसे पॉईंट आपल्याला बघायला भेटले, तर चांगलं वाटलं. तुम्ही पण एकदा या बघायला, खूप चांगलं आहे. चला तर आम्ही आता घोडागाडीतून सर्व पॉईंट कव्हर करून आलेले आहेत आणि मस्त वाटलं. पांडवांची गुफा म्हणजे तिथूनची जेवढी माहिती तेवढी मस्त वाटली ऐकायला बघायला. तर तुम्ही पण या महाबळेश्वरला पाचगणी इथे. तर दुसऱ्या दिवसाचा आमचा लास्ट पॉईंट पाचगणी होता. तर हा पॉईंट सर्व फिरून झाल्यावर आम्ही रिटर्न रूमवर निघाले आणि पुढचा व्हिडिओ हा तिसऱ्या दिवसाचा असेल. आणि हा वाला व्हिडिओ आवडल्यास लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. थँक्यू फॉर वॉचिंग.